गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा विशेष प्रश्न या भागामध्ये काही इंटरेस्टिंग प्रश्न पाहणार आहोत। तर हा भाग तुम्ही आधीचा पहिला भाग बघितला असेल तर तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल। दुसरा भाग त्याहीपेक्षा सोपा, सहज आणि समजायला तुम्हाला चटकन समजणारा आहे। शिवाय याचेही प्रश्न शेवटच्या टप्प्यात येतात। शेवटचे प्रश्न विसरू नका, त्यांच्यासाठी वेळ काढा, कारण त्यातून तुम्हाला मार्क मिळतील आणि तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास होईल। ठीक आहे, आपण प्रश्न बघू। ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुमची समाजशीलता वाढीस लागावी असे प्रश्न असतात। त्यातून तुमची अंधश्रद्धा कमी व्हावी असे प्रश्न असतात। अंधश्रद्धा म्हणजे काय आपण ते पाहणार आहोत। त्याच्यानंतर तुमची श्रमदान आणि काम करण्याची वृत्ती वाढायला हवी असं असतं। सोबत कर्तव्यपरायणता म्हणजे काय की आपण या समाजात राहतो, या समाजाप्रती आपलं काही काम आहे। आपण नुसतं स्वतःच्याच घराबद्दल विचार करू नये, समाजासाठी विचार करावा ही भावना असते। आणि त्यातून समाजहित कसं विकसित होईल हे पाहण्याचा मुद्दा असतो। समाजहित म्हणजे काय तर मी या दोन गोष्टींवरती तुम्हाला एक छोटीशी म्हणजे या दोन मुद्द्यांवरती या गुणांवर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। आधी सुरुवातीला जपान नावाचं राष्ट्र आहे बघा। जपान दुसऱ्या महायुद्धामध्ये 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते। त्या अणुबॉम्बचं नाव होतं लिटिल बॉय। हा विमानातून पडल्यानंतर ती दोन शहरं बेचिराख झाले। आधी 6 ऑगस्टला पडला, हिरोशिमा दिन म्हणून तो साजरा केला जातो। बॉम्ब तिथं लाखो लोक वारले, मेले, नष्ट झाले। नंतरच्या येणाऱ्या पिढ्या इलुळ्या पांगळ्या झाल्या। 9 ऑगस्टला परत टाकला नागासाकी शहरावर, अमेरिकेन टाकला होता। दोन्ही याच्यात ते राष्ट्र नष्ट झालं। पण आज जपान हे खूप मोठ्या प्रमाणात विकसित राष्ट्र आहे। जपान हे बेटांचा समूह आहे, म्हणजे समुद्रामध्ये अशी लहान लहान बेटे आहेत ज्या बेटांवरती जपानी लोक राहतात। जपानचे लोक जगात सर्वाधिक जास्त जगतात। त्याच्यामध्ये त्यांच्या मागे काही स्वतःचे गुण आहेत। ते स्वतः शाकाहारी आहेत, समाजशील आहेत। त्यांनी त्यांचं राष्ट्र मोठ्या कष्टाने उभं केलं। बघा, राष्ट्र ही संकल्पना जिवंत माणूस नसतो, ती तुमच्या आमच्या मनामध्ये असते। आपण जर म्हटलं भारत माझा देश आहे, भारत हा कुठे जिवंत प्राणी नाही किंवाच नाही, पण तो आपल्या मनामध्ये विकसित झालेली संकल्पना आहे। तुम्ही संघ भावनेने म्हणजे काय एकत्र संघटितपणे विचार केलात तर तुम्ही त्यातून राष्ट्र निर्माण करू शकता। जपान्यांनी त्यांचं नष्ट झालेलं राष्ट्र परत उभं केलं। कसं केलं? जर तुम्ही जपानच्या आपलेच एक जुने पंतप्रधान जेव्हा जपानच्या ह्याच्यामध्ये गेले होते तेव्हा त्यांनी पाहिलं किंवा काही लोकांसमोर असा प्रसंग आलेला आहे की जपानच्या ह्याच्यामध्ये बसमध्ये फाटलेलं सीट तिथले म्हातारे माणसं स्वतः दोरीने शिवतात, म्हणजे सुई आणि दोरा जवळ ठेवतात आणि फाटलेले सीटा असतील ते शिवून काढतात। कारण ते म्हणतात वेळी जर हे शिवलं नाही, सीटलं फाडलं नाही, त्याचे टाका टाकला नाही तर ते आणखी फाटत जाईल। माझ्याच देशाच्या माझ्याच बसचं नुकसान होईल आणि माझ्याच कुण्या येणाऱ्या भावांना तिथं बसता येणार नाही। हे आहे समाजहित। काय आहे? समाजहित। तुम्ही समाजाचा विचार केला तर तुमचा समाज चांगला होईल। आपण जर म्हटलं कचरा कुंडी आहे, जाऊ दे एवढ्या लांब कोण जाईल, मी इथंच टाकतो, आपला कचरा तिथून अलीकडे येतो अलीकडे आणि शेवटी आपल्या घराजवळच लोक कचरा टाकतात। म्हणजे ही जी वृत्ती आहे ही आपण बंद केली पाहिजे। बघा, आपल्याच भारताचे एक राष्ट्रपती रशियाला गेले होते। पुन्हा एक छोटीशी बाब सांगतो। रशियाला गेले आणि तिथून रशियन मॉस्को पासून सायबेरिया नावाचा प्रांत आहे, खूप मोठा बर्फाळ प्रांत आहे। त्या बर्फाळ प्रांताकडे जायला एक स्टेशन जर इथं लागलं तर इथून 200 किलोमीटर बर्फच असतं, त्याच्या पुढे ते स्टेशन लागतं, तोपर्यंत कोणी माणूस नसतो। त्यांनी तिथं समोरच्या इंजिन रूम मध्ये त्यांना उभं केलं होतं की तुम्ही बघा आमचा देश कसा आहे, त्यासाठी उभे होते। आणि त्यावेळी काय झालं की त्या इंजिन जो चालवणारा होता त्याने आपलं जेवण तसंच ठेवलं आणि पटकन ते रेल्वेचं इंजिन चालू केलं। ते म्हटले अरे जेवण करून घे ना तू। तो म्हटला माझ्या ट्रेन सुटण्याची वेळ झालेली आहे, 1च मिनिट राहिलाय, मी जर जेवण करत बसलो तर ट्रेन उशिरा होईल। ते म्हणजे तुझं जेवण तर 2-3 मिनिटात होईल, तू जेवण व्यवस्थित कर मग कर। म्हणे मी 2-3 मिनिट, मी जर 2 मिनिटं उशिरा करतो तर माझ्या ट्रेनमध्ये 1000 लोक आहेत, प्रत्येक माणसाचे 2 मिनिट म्हणजे 2000 मिनिट आमचा देश मागे पडेल, आमचाच विकास कमी होईल, असा त्यांचा विचार होता। ही होती कर्तव्यपरायणता आणि याच्यातून विकसित होते समाजशीलता। बघा, तुम्ही कधी एकटे नसता, तुम्ही संघात असता, संघटित असता, तुम्ही समाजामध्ये राहत असता।
वाघ एकटा असला तर त्याच्यावर कोणी हल्ला करतं, कुत्रे जर जमा झाले तर त्याच्यावर हल्ला करतात. त्याच्यासाठी वाघाने वाघासारखं राहिलं पाहिजे. स्वतः तुम्ही चांगलं राहा, स्वतः कर्तव्यपरायणता चांगली ठेवा, श्रमदान करण्याची तुमची वृत्ती चांगली ठेवा, तुमचा फायदाच होईल. ठीक आहे, चला प्रश्न बघू आणि घटक समजावून घेऊ. बघा आपण आता सामाजिक बुद्धिमत्ता हा घटक पाहत आहोत. समाजातील अंधश्रद्धा, निरक्षरता, श्रमदान, मदतनिधी, स्वच्छतेच्या सवयी, प्राणीमात्रावर दया करणे असे असंख्य प्रश्न समाज हिताचा विचार करून कसे वागावे यासाठी सामाजिक मूल्यांची जोपासना होण्यासाठी या घटकाचा समावेश केलेला आहे. बघा इथं खूप महत्वाची बाब आहे, सामाजिक मूल्यांची जोपासना होण्यासाठी. सामाजिक मूल्य आहेत मी आधी जे सांगितली ती, त्याचा विकास तुमच्यामध्ये झाला पाहिजे म्हणून हे प्रश्न आहेत. ठीक आहे, बघा आता पिण्याच्या पाण्याचा नळ चालू आहे, पाणी वाया जात आहे. ओके, मग तुम्ही काय कराल? बघा पहिला प्रश्न, स्वतः नळ बंद करेल, नळ केव्हा बंद होईल याची वाट पाहिल, कोणीतरी येईल आणि बंद करेल, कोणाला तरी नळ बंद करायला सांगेल किंवा पाण्यात खेळत बसेल, हे योग्य नाही. ठीक आहे, तुम्ही स्वतः नळ बंद करणे हा एक मुद्दा सर्वात चांगला आहे. त्यातून काय होईल, तुमचं श्रमदान करण्याची वृत्ती वाढेल आणि त्यामुळे समाज हित होईल. काय होईल? समाज हित होईल. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघू. शाळेच्या मैदानात तुम्हाला पैसे सापडले. ओके, असं बऱ्याच वेळा होतं, तुम्ही काय कराल? घरी घेऊन जाईल, चुकीचं आहे. वर्ग शिक्षकाकडे न देता खिशात घालेल, चुकीचं आहे. मित्राला देऊन वाटून खाऊन टाकेल, ते तर फारच चुकीचं आहे. मग शिक्षका शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करेल. यातून काय होईल बघा, मुख्याध्यापकांकडे पैसे आले, दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळेला ते सांगतील अरे कोणाचे पैसे हरवले होते का? मग कोणीतरी एक मुलगा म्हणेल सर माझ्या आईने मला काल वही घ्यायला दिले होते आणि माझे पैसे हरवले. मग ते विचारतील काय होते, ठोकळा होता का नोट होती, ते खात्री करून योग्य त्या मुलाला देतील. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे सापडलेले पैसे शाळेचे शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे जमा करायला हवेत. पुढचा मुद्दा बघू. पूरग्रस्तांना मदत करावी का? तुम्हाला काय वाटते, केली पाहिजेत का मदत? तुमचं गाव जर नदी काठावर असेल तर तुमच्या लक्षात येत असेल की जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्या गावांना पुराचा फटका बसतो आणि गावामध्ये पाणी शिरतं, मग तिथल्या कुटुंबांचं नुकसान होतं. त्यावेळी काय करणार? काय गरज आहे, बाकीचे लोक मदत करतील असं म्हणू नये. मी अजून लहान आहे, मी काय करू शकतो, काही करू शकणार नाही असं पण नाही. प्रत्येकाने मदत करायला पाहिजेत. तुम्ही मदत न करता दुसऱ्यांना मदत करायला सांगाल नाही. प्रत्येकाने मदत करायला पाहिजेत, सर्वांनी मदत केली पाहिजेत. ठीक आहे, ओके. कोल्हापूरला पूर आला होता त्यावेळी सुद्धा हीच भूमिका झाली होती. सर्व समाजाच्या लोकांनी एकमेकांना मदत केली होती. मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा आपल्या मदरशामध्ये इतर लोकांना खायला घातलं होतं. तशाच प्रकारे मंदिरामध्ये लोकांसाठी प्रार्थना आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आलं लक्षात? ही सामाजिक बांधिलकी आहे, ती खूप महत्वाची आहे. तुमच्या वर्गात एखादा मुलगा आंघोळ न करता आला तर तुम्ही काय कराल? बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सर्व मित्रांना बोलून त्याला चिडवाल किंवा नाहीतर मग सर्व मित्रांना बोलून त्याला आंघोळ घालाल का? नाही, असं नाही, तसं करू नका. त्याला कधीच शाळेत येऊ नकोस असा सल्ला द्याल नाही. तुम्ही त्याच्यापासून दूर राहाल किंवा दररोज आंघोळ करायला हवी हे त्याला पटवून द्याल. काय कराल? त्याला तुम्ही सांगाल की अरे बाबा रोज आंघोळ करत चल. रोज आंघोळ केली तर आपल्या ज्या घामामुळे याच्यामुळे जो आपल्या शरीरावरती मळ तयार होतो तो स्वच्छ होईल, आजारी पडणार नाहीस, काहीच नाही. आणि तू तसा बसलास की मला तुझा वास येतोय त्यामुळे मला त्रास होतो, त्यापेक्षा तू रोज आंघोळ कर म्हणजे कोणाला त्रास होणार नाही. अनेक कारण सांगून त्याला पटवून द्यायला हवं. ठीक आहे, योग्य तो निर्णय घ्यायला चला शिकत जा. पुढे गुरुजींनी घरचा अभ्यास दिला आहे, तुमची ताई तुम्हाला बाजारात जाण्यास आग्रह करीत आहे, तुम्ही काय कराल? घरचा अभ्यास दिलाय पण ताई सांगते की बाजारात चला. अभ्यास पूर्ण झाला नाही म्हणून गुरुजींकडे ताईची तक्रार करील, हे काही योग्य नाही. अभ्यास केला नाही म्हणून शिक्षा भोगेल. अभ्यास पूर्ण करून ताई बरोबर बाजारात जाईल आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाणार नाही. चौथा मुद्दा जो आहे ना, दुसऱ्या दिवशी शाळेत जाणार नाही, तो तर चुकीचाच, कारण त्या दिवशी गेले नाही तर आजचा अभ्यास बुडेल, उद्या परत सर दुसरा अभ्यास देतील, पुढचा अभ्यास बुडेल. त्यापेक्षा अभ्यास पूर्ण करा आणि मग बाजारात जा. ठीक आहे, पुढचं. तुम्ही लावलेले झाड जगण्यासाठी काय करावे किंवा जगवण्यासाठी? ठीक आहे,
झाडाची काळजी घ्यायला हवी, हो. झाडाची पाने तोडावीत, नको. दुर्लक्ष करावे, नको. झाड उपटून मुळाची वाढ पाहावी, हे तर कधीच करू नये. आपणच झाड लावायचं आणि वाढलं की नाही बघण्यासाठी माती उकरून त्याला काढून घ्यायचं, बघायचं. अशाने तर झाड अजून वीक होऊन जाईल. ठीक आहे, असं करू नये. झाडाची काळजी घ्यायला हवी. पुढे, एका बागेत गुलाबाची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल? गुलाबाची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल? फुलांचा हार करणार. आता बागेतली फुलं आहेत, बागेत फुलं झाडांवर राहिले तर चांगले आहेत. फुले तोडणार उपयोग नाही. फुले तशीच झाडांवर ठेवणार, झाड हलवत सर्व फुले खाली पाडणार, चुकीचं आहे. फुले तशीच झाडावर राहिली तर ती सुंदर दिसतील, बाग सुंदर दिसेल. त्यामुळे फुले तोडू नका, ती तशीच ठेवा. ठीक आहे. पुढचं, दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी तुम्ही काय कराल? टीव्हीवर दुष्काळग्रस्ताच्या बातम्या बघेल, याने मदत होत नाही. वर्तमानपत्रातील दुष्काळासंबंधीच्या कातरणं जमा करेल, इतरांना मदत करण्यास सांगेल, हे पण करता येईल तुम्हाला. खाऊचे पैसे मदत निधीसाठी वापरेल. बघा, यावेळी 3 पर्याय होऊ शकतात. वर्तमानपत्रातल्या बातम्या जमा करेन, इतरांना मदत करायला सांगेल, खाऊचे पैसे मदत निधीला देईल. 3 पर्याय बरोबर आहेत. ठीक आहे. 4था सुद्धा बातम्या पाहून तुम्हाला कळेल. ओके. आणि इथं पर्याय दिलेला असेल सर्व पर्याय बरोबर तर तो योग्यच आहे, सर्व योग्य. ठीक आहे, असं असू शकतं. ओके. पुढे बघा, सुहासला खूप सर्दी झाली आहे. सुहासला सर्दी झाली. सुहासची कोणती कृती योग्य ठरेल? स्वच्छ धुतलेला रुमाल तोंडावर बांधणे, तोंडावर रुमाल न बांधता जोरात शिंकणे, गर्दी असलेल्या ठिकाणी फिरायला जाणे, चित्रपट बघण्यास जाणे नाही. हे 3 चुकीचे आहेत. स्वच्छ असलेला रुमाल तोंडावर बांधणे, जेणेकरून आपल्याकडून सर्दी हा संसर्गजन्य आजार इतरांपर्यंत जाणार नाही आणि इतर आपल्या समाजातले आजारी पडणार नाहीत. ठीक आहे, आले लक्षात? बघा, आज आपण या माध्यमातून 9 प्रश्न बघितले आणि घटक समजावून घेतला. शेवटचा एक मुद्दा असा सांगतो, चांगलं व्यक्तिमत्व होण्यासाठी बघा, एक विद्यार्थी मुलाखतीला गेला. मुलाखत कशी सुरू होते बघा, त्याच्या हातात त्याचं दप्तर होतं, त्याने छान ड्रेस घातलेला होता, त्याचे जे काही डॉक्युमेंट्स होते ते घेऊन गेला. मुलाखत आत जातानाच गेट अर्धवट उघडं होतं, तो आत गेला. पुढे गेल्यानंतर परत त्याने गेट नीट लावून घेतलं आणि परत पुढे गेला. पुढे जाताना उजव्या हाताला ऑफिसच्या तिथं दारात एक नळ चालू दिसला. त्याने काय केलं, पुढे होऊन तो नळ बंद केला, पाणी जाणार थांबलं. त्यानंतर तो पुढे आत शिरला. आत शिरल्यानंतर वरांड्यात गेल्यानंतर तिथं त्याला एक पायपुसणी होती, त्याने शूज बाजूला काढले, ती पायपुसणी वाकडी होती, ती सरळ केली, नीट ठेवली. तो पुढे गेला. पुढे गेल्यानंतर जिथं बसायचं तिथं पेपर खाली पडलेला होता, त्याने तो पेपर उचलून व्यवस्थित जागेवर ठेवला. त्याच्यानंतर शेजारी गेला, काउंटरवरती सुद्धा थोडस, तिथं जो अनावश्यक फॅन चालू होता, कुणीच नव्हतं, तो उठला, त्या कोपऱ्यातलं तर फॅनचं बटन बंद केलं. आपण जिथं बसायचं तिथला फॅन चालू ठेवला, बाकीची बटणं बंद केली. हे सगळं CCTV मध्ये नोंद होत होतं आणि आतमध्ये लोक मुलाखत घेत होते. थोड्या वेळाने त्याचा नंबर आला. त्याला त्यांनी विचारलं की तो बसला जाऊन, तर त्यातले जे मुख्य व्यक्ती होते ते म्हटले की तुला पगार किती घ्यायचा? तो म्हटला, साहेब माझी मुलाखत. ते म्हणे, तुझी मुलाखत झाली म्हणे, कधी? म्हणे, तू आत येताना ज्या कृती केल्यास ना त्या मी त्या टीव्ही मध्ये बघितल्या म्हणे. तू गेट बंद केलंस, तू नळ बंद केलास, त्याच्यानंतर आत आल्यानंतर तू सगळं नीट केलं, लाईट बंद केली. मला ह्या कंपनीचं व्यवस्थापन करणारा माणूस पाहिजे, हिचं हित जोपासणारा माणूस पाहिजे. तुझ्याकडे ते सगळे गुण आहेत, त्यामुळे माझ्याकडे हुशार माणसं मी आधीच भरलेले आहेत, फक्त व्यवस्थापक राहिला होता. तू आमच्या कंपनीच्या व्यवस्थापन पदावर उद्यापासून हजर हो, असं म्हणून त्याला काम मिळालं. बघा, याच्यात त्याने काय पाहिलं, समाज हित पाहिलं होतं. हे समाज हित त्याला समजून घ्यायचे आणि यातनच तुम्ही स्वतःचं हितही साधता, तुमच्यापासूनच समाज निर्माण होतो. ओके, घटक आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये कळवा. आता थांबतोय. ओके, गुड डे, बाय.